Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. राहुल गांधींची डिबेट करायला माझा कार्यकर्ताच पुरेसा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जोरदार टीका. तर राहुल गांधींना वेळोवेळी पुराव्यासकट उत्तर दिलंय. फडणवीसांचं विधान. जयंत पाटलांच्या मनात काय ते समजून घ्यावं लागेल. देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान. तर सध्या जयंत पाटलांचा प्रॉब्लेम आयाराम गयाराम यांच्याशी फडणवीसांची प्रतिक्रिया. शरद पवार यांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी. जयंत पाटलांकडूनच प्रदेशाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे संकेत. तर आमदारकी व्यतिरिक्त सध्या माझ्याकडे कोणतेही पद नाही. रोहित पवार यांचं सूचक विधान. जयंत पाटलांनी पक्षाचं काम प्रामाणिकपणाने केलं. प्रमुख सहकाऱ्यांसोबत जयंत पाटील यांच्याशी संवाद साधणार. निवडणुकीनंतर नव्या नेतृत्वाचा विचार करू. शरद पवारांचं स्पष्टीकरण. एकट्याने निवडणुका लढायच्या की कुणाला सोबत घ्यायचं ते ठरवू. पक्षाच्या 26व्या वर्धापन दिनी शरद पवारांचं विधान. जिल्ह्यांमधील नेतृत्वाशी चर्चा करून भूमिका घेणार असंही स्पष्ट. पक्षाचा वटवृक्ष झालाय, मात्र काही पारंब्यांनी स्वतंत्र मूळ धरलं. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी रोहित पवारांची अजित पवारांवर टीका. तर सोडून गेलेल्यांवर टीका करत नाही म्हणत सुप्रिया सुळेंकडून देखील शुभेच्छा. काहींना खूप घाई झालीये. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चांवर निलेश लंकेंचं सूचक वक्तव्य. आपण लहान होतो तेव्हा आपला नेता देशाचं राजकारण करत होता. लंकेंकडून पवारांचं कौतुक. आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो, सहन करायला शिका. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप स्टेटस. संस्कार विसरू नका. सुळेंचा रोख नेमका कुणाकडे. राष्ट्रवादीची पुढची दिशा सुप्रिया सुळे ठरवतील. रोहित पवारांचं सूचक विधान. निर्णय घेण्याची जबाबदारी शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांना दिल्याचंही रोहित पवारांचं वक्तव्य. मोदी फडणवीसांना सोडल्यानंतरच राष्ट्रवादीचे एकत्रीकरण होणार. शरद पवारांचे नेते प्रशांत जगतापांची प्रतिक्रिया. त्यांनी आमच्याकडे यावं, आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही. जगतापांचं वक्तव्य. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एक पाऊल मागे यायला तयार. मनसेसोबत युतीच्या चर्चांवर संजय राऊतांचं विधान. शिवसेनेला राजकीय अहंकार नाही असं म्हणत पुन्हा सकारात्मक भूमिका. वाघाचं कातडं पांघरून लांडगा कधीही वाघ होत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात. वाघ होण्यासाठी बाळासाहेबांचे विचार लागतात. शिंदेंची टीका. एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांचे विचार किती आत्मसात केले ते पाहावं लागेल. संजय राऊतांचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार. शिंदेंनी बाळासाहेबांसोबत कधी काम केलं, राऊतांचा सवाल. नारायण राणे नावाच्या राजकीय गुंडाविरुद्ध लढेत. मुंबई किंवा कणकवलीला यायला सुद्धा तयार. प्रकाश महाजन यांनी दंड थोपटले. नारायण राणेंनी धमकी दिल्याच्या आरोपानंतर पोलिसांकडून देखील चौकशी. राणेंना आव्हान देत प्रकाश महाजनांचा छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये ठिय्या. मी राज ठाकरेंचा सैनिक, घाबरणारा नाही. राणेंनी चूक केली असं म्हणत महाजनांचा इशारा. महाजन यांची इच्छा असल्यास ते जिथे असतील तिथे मी पोहोचेन. महाजनांमध्ये काय दम आहे ते मी बघेन. महाजनांच्या आव्हानाला नारायण राणेंचा प्रतिआव्हान. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी संबंधित 100 कोटींची मालमत्ता जप्त. मुडा घोटाळा प्रकरणी ईडीची सगळ्यात मोठी कारवाई. तब्बल 92 मालमत्तांवर टाच. ब्रॉट टू यू बाय टेक्नो मोबाईल. डिस्कवर न्यू होरिझॉन.